आदरणीय मुख्यमंत्र्यांना कालच्या बैठकीमध्ये मी एक पत्र दिलेलं आहे की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुंबई शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न मुंबईतील झोपडपट्टीधारकांना त्यांच्या हक्काचं घर हे इमारतीमध्ये मिळावं आणि झोपडपट्टी मुक्त मुंबई शहर व्हावं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे वेगवेगळ्या योजना राबवत आहेत, काही नियम शिथिल करत आहेत। जसं कस्टर झोन असेल किंवा इतर समुद्राच्या बाजूचे काही झोन आहेत, या संदर्भात अतिशय चांगले निर्णय घेतले। त्याच पद्धतीने एअरपोर्टच्या झोनमध्ये काही निर्णय घेतले आणि हे सर्व होत असताना मुंबईच्या विकासाच्या दृष्टिकोनातून माझ्या चांदिवली विभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ग्रीन झोन आहे, जो हरित पट्टा आहे, या मुंबई विकासात DPमध्ये मुंबई विकास नियोजन या DPमध्ये हा हरित पट्टा त्या ठिकाणी आहे, ग्रीन झोन आहे। त्यामुळे त्या ठिकाणी इमारत बांधू शकत नाही आहे आणि त्या झोपडपट्टीचा विकास होऊ शकत नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी या लोकांना आपल्या हक्काचं घर महाराष्ट्र शासन असेल या मुंबई महानगरपालिका असेल यांच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी त्यांचं घर मिळावं या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने एअरपोर्टच्या शेजारील झोपडपट्टीला त्यांच्या हक्काचं घर बिल्डिंगमध्ये दिलं, अशाच पद्धतीने या माझ्या चांदिवलीमधील ग्रीन झोन जो पट्टा आहे या लोकांना त्यांच्या हक्काचं घर मिळण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली की हा हरित पट्टा रद्द करून त्या ठिकाणी निवासी पट्टा करण्यात यावा, जेणेकरून या लोकांना स्वतःच्या जागेवरती घर बांधता येईल, इमारत बांधता येईल आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे SRM असेल, इतर विकासक असतील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी इमारत उभी राहून यांना स्वतःचं हक्काचं घर त्या इमारतीमध्ये मिळू शकतं। आणि जे स्वप्न आहे बाळासाहेबांचं की मुंबई ही झोपडपट्टीमुक्त झाली पाहिजे, जे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात, त्याच प्रयत्नातून या ठिकाणी माझ्या चांदिवली विभागातील वार्ड क्रमांक 158 असेल, वार्ड क्रमांक 159 असेल, या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हरित पट्टा आहे, ग्रीन झोन आहे, हा हटवून त्या ठिकाणी R झोन निवासी झोन करण्यात यावा अशी मागणी आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ते मान्य केलेले आहे आणि तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देऊन तातडीने हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आणण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। किती जर हा ग्रीन झोन हटलास किती कुटुंबांना याचा फायदा होईल? या ठिकाणी 2 नगरसेवकाचा विभाग आहे, त्यामुळे माझ्या अंदाजे त्या ठिकाणी 2.5 ते 3 लाख मतदार आहेत आणि म्हणून या ठिकाणी कमीत कमी 50 ते 60 हजार कुटुंबाला त्या ठिकाणी या योजनेचा फायदा होईल। गेले 50-60 हजार लोक आजपर्यंत कुठल्या आमदारांनी काम केलं नव्हतं, आजपर्यंत कुठल्या सरकारने त्यांना हा ग्रीन झोन हटवला नव्हता आणि कुठल्या लोकप्रतिनिधींनी ते काम केलं नव्हतं। म्हणून आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करून हा ठिकाणचा ग्रीन झोन हटवून त्या ठिकाणी R झोन निवासी झोन करण्याची मागणी केलेली आहे। मुख्यमंत्र्यांकडून काय प्रत्युत्तर आलेलं आहे? आदरणीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने माझ्यासमोरच संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून त्या ठिकाणी हा प्रस्ताव तातडीने कॅबिनेटमध्ये आणण्यासाठी त्या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।